स्वागतम स्वागतम स्वागतम. मी आशिष देशपांडे सर्वप्रथम आपणा सर्वांचे स्वागत करतो व आजच्या कार्यक्रमास सुरुवात करतो. संविधान को पढ़कर मानवता को जाने, अधिकारों के साथ जुड़े कर्तव्य को पहचानो. राज्यघटना हा देशाचा मूलभूत कायदा आहे जो सरकारचे अधिकार आणि कर्तव्य तसेच नागरिकांचे हक्क आणि कर्तव्य यांची रूपरेषा देतो. हा एक अत्यावश्यक दस्तऐवज आहे जो देशाच्या शासनाची चौकट निश्चित करतो. जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या भारताने भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीने खऱ्या अर्थाने लोकशाहीची प्रस्थापना झाली. सर्वश्रेष्ठ संविधान समजले जाणारे भारतीय संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीने स्वीकारले होते. मात्र त्याची खरी अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून करण्यात आली. जगात मोठे असे संविधान भारताचे लोकशाही आणि एकेरी नागरिकत्वाचे, न्याय, स्वातंत्र्य, बंधुता व समानतेचे असे हे संविधान थोर व्यक्तींच्या परिश्रमाचे. हमारे देश का संविधान है हमारी आन बान और शान. अस्तो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्युर्मा अमृतगमय. वाईटाकडून चांगल्याकडे, अंधारातून प्रकाशाकडे आणि मरणशीलतेतून अमृतत्वाकडे नेणारे कुशल नेतृत्व असलेले श्री कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता दिली ही महान तत्वे संविधानाने जात, धर्म, प्रांत, भाषा विसरून जगूया आपण फक्त माणुसकीने. आजचे आपले प्रमुख पाहुणे हे सुद्धा स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो. अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी, बळ आपल्याला लाभण्यासाठी, आपल्याकडून नेहमीच सत्कार्य घडण्यासाठी ज्येष्ठांचे नेहमीच मार्गदर्शन हवे असते. म्हणून आजच्या कार्यक्रमात हे मार्गदर्शक म्हणून आपले स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो. माझे संविधान माझा अभिमान वाढवली त्याने जगती आमुची शान. सर्व भारतीय नागरिकास हक्क दिले समान. माझे संविधान माझा जीव की प्राण. एक छोटीशी ज्योत प्रतीक म्हणून काम करते. थोडासा का होईना पण अंधार जीवनाला हवी प्रकाशाची वाट. दिव्यांमध्ये जळते छोटीशी वाट, तरी तिला आहे मानाचे स्थान. हे आपणास आहे तेव्हा सरस्वती पूजनाने व दीप प्रज्वलनाने करूयात आजच्या कार्यक्रमाची सुरुवात. संविधान आहे भारताची शान. जगाने गायले त्याचे गुणगान. ज्या विभूतींनी रचले संविधान त्या सर्वांना माझे त्रिवार नमन. मनाच्या गाभाऱ्यात मूर्ती आपली सजली. स्वागतास आपुल्या वाहते ही सुमनांजली. संविधानाने दिले स्वातंत्र्य, दिले हक्क समानतेचे, कर्तव्याचे ठेवून भान. जतन करून या पवित्र ग्रंथाचे. आज आपले भाग्य म्हणून आपल्याला हे पाहुणे म्हणून आज लाभलेले आहेत. व्यासपीठावरील पाहुण्यांचा परिचय करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी मी यांना आमंत्रित करतो. सर्वांना समान दर्जा देणारं संविधान ही प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी एक अभिमानाची बाब आहे. आपले संविधान आपला आत्मसन्मान. म्हणून संविधान दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. गुरुजनांचा आदेश घेऊन साथ द्यावी सर्वांनी मिळून. आजच्या कार्यक्रमाचा उद्देश जाणून घ्यावा प्रास्ताविकेतून. प्रगतीच्या युगात संस्कारांना स्थान, ज्ञानाच्या विश्वात शिक्षकाला मान आणि कार्यक्रमाच्या प्रारंभी व्हावे प्रास्ताविकेचे ज्ञान. आजच्या कार्यक्रमातील प्रास्ताविक हे सादर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आपल्या संविधानाची निर्मिती भारतातील निवडलेल्या लोकप्रतिनिधींनी केली आहे.
भारताच्या प्रत्येक प्रांतातील तसेच समाजवर्गातील सदस्य या संविधान मंडळात होते. संविधान मंडळाचे काम 9 डिसेंबर 1946 ला सुरू झाले होते. संविधान मंडळाचे पहिले अध्यक्ष म्हणून सच्चिदानंद सिन्हांनी काम पाहिले. ते 2 दिवस अध्यक्ष होते. संविधानाचे पुढील अध्यक्ष म्हणून श्री राजेंद्र प्रसाद यांनी काम पाहिले. संविधान मंडळात अनेक समित्या होत्या. प्रत्येक समितीला एका विषयाचे काम दिले गेले होते. त्या क्षेत्रातील तज्ञ लोक त्या समितीमध्ये होते. या समितीमधील सर्वात महत्त्वाची आणि सर्वात जास्त काम असलेली समिती होती मसुदा समिती. जगातील अनेक राज्य घटनांचा अभ्यास असलेले श्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. या समितीत इतर लोक सुद्धा होते, मात्र या समितीत बाबासाहेबांनी सर्वात जास्त काम केले. घटनेचा मसुदा त्यांनी लिहिला असं म्हणायला सुद्धा वाव आहे. त्यामुळेच त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हटले जाते. भारतीय असल्याचा आम्हास अभिमान, भारतीय असल्याचा आम्हास अभिमान, समान न्यायाचे सर्व समावेशक संविधान. अभ्यासू आंबेडकरांचा कायद्याचा परामर्श आणि भारतीय लोकशाही बनली जगी आदर्श. भारतीय लोकशाही बनली जगी आदर्श. रे रक्षा करो संविधान की, बाजी लागो चाहे जान की. टेक 2 साल 11 महीने 18 दिन में तैयार हुआ. एक आदमी एक वोट एक मालिक अधिकार होगा. छुआछूत मिटाई जड़ से, तैर परे सबका सुधार होगा. थी हिम्मत विद्वान की, 26 जनवरी 1950 में लागू कराया गया. नारी को सम्मान उसमें लिखाया धर्म गया. समता स्वातंत्र भाईचारा उसमें भरा गया. इन सब नजर पड़े ना बेईमान की. देश के अंदर सबैत ज्यादा जुकेट तकरी पढ़ाई थी. ना जाने उस महामानव ने कितनी डिग्रियां पाई थी. अपने कोमल हाथों से उन्हें बढ़िया कराई थी, लिखाई थी. वो कीमत हर इंसान की पाई. सतबीर सिंह भी उसकी मार्फत गाता है. भीम की विचारधारा समाज को बतलाता है. इसमें शक की कोई बात नहीं. वो संविधान निर्माता है, वो संविधान निर्माता है. डोंगर कपाऱ्यात वाढणाऱ्या गवताला गरज असते ती पाण्याची. बोलके करण्यास हवे असते ते संभाषण. आधारासाठी हवे असते ते आश्वासन. आणि योग्य दिशा मिळण्यासाठी आवश्यक आहे मार्गदर्शन. म्हणून आजच्या कार्यक्रमातील प्रमुख पाहुणे यांना मी या प्रसंगी मार्गदर्शन करावे व आपले विचार व्यक्त करावेत अशी मी त्यांना विनंती करतो. भारतीय संविधान म्हणजे घटना. हा भारतातील सर्वोच्च कायदा आहे. भारतात तयार होणारा कुठलाही कायदा हा भारतीय संविधानाशी सुसंगत असला पाहिजे असं बंधन आहे. तो तसा नसेल तर तो कायदा रद्द करण्याचे अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे. संविधानाचा अर्थ लावण्याचा अधिकार हा फक्त सर्वोच्च न्यायालयालाच आहे. भारताचे संविधान तयार होण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले. 9 डिसेंबरला संविधान समितीचे काम सुरू झाले आणि 26 नोव्हेंबर 1947 ला संविधानाला मान्यता देण्यात आली. प्रत्यक्ष संविधान लागू झाले 26 जानेवारी 1956 पासून. माणसाने माणसाला माणूस समजावे, माणसाने माणसाला माणूस समजावे. जगण्यासाठी आणखी काय हवे? स्वातंत्र्य, समता, बंधुत्व हा मंत्र नवा. संविधानासारखा सारथी आम्हासा हवा. संविधानासारखा सारथी आम्हासा हवा. यानंतर आपल्या आजच्या कार्यक्रमातील अध्यक्ष यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं अध्यक्ष भाषण करावं व आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावं. मता स्वातंत्र्य, बंधुत्व, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्षता, समाजवादी संविधानात आहे गुंफण. मानवतेच्या कल्याणासाठी जगात ठरले श्रेष्ठ भारतीय संविधान. थोडा वेळ नाचल्यानंतर मोर सुद्धा निघून जातात, पण त्यांच्या नकळतही काही मोर पिसे जमिनीवर तशीच पडून राहतात. तसेच आयुष्यातही काही माणसे काही दिवस येऊन जातात आणि आयुष्याच्या वाटेवरती सुखद आठवणी ठेवून जातात. त्यांच्या कृत्याची जाणीव असणं महत्वाचे व आभार प्रदर्शन हेच त्या जाणीवेचं शब्दरूप आहे.
आजच्या या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन हे सादर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. शेवटी एवढंच सांगून कार्यक्रमाची सांगता करूयात. या भारत मातेला कोटी कोटी वंदन करूया. या भारत मातेला कोटी कोटी वंदन करूया. भारताला जगातील सर्व संपन्न राष्ट्र बनवण्यासाठी कटिबद्ध होऊया. भारताला जगातील सर्व संपन्न राष्ट्र बनवण्यासाठी कटिबद्ध होऊया. संविधानाचा अंमल करूया. संविधानाचे पालन करूया. संविधानाचा अंमल करूया. संविधानाचे पालन करूया.